शिक्षण सभापती प्रीती हर्षल रेवणे यांच्या पुढाकारातून नाविन्यपूर्ण उपक्रम. विद्यार्थ्यांना सुसज्ज असे स्वच्छतागृह बांधून दिले आणि या स्वच्छतागृहाची बांधकाम पाहणी केली. महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी सेमी इंग्रजी शाळा महादेव खोरी अमरावती ही शाळा आदर्श शाळा करण्यासाठी या शाळेची निवड करण्यात आली. व्हाईस NGO दिल्ली यांच्याकडून CSR फंडमधून प्रशस्त शाळा बांधकाम केले जाईल. डिजिटल शाळा, सुसज्ज खेळण्याचे मैदान, गार्डन, सायन्स लॅब अशा प्रकारे विविध उपक्रम राबवले जातील. पहिल्यांदाच अमरावती महानगरपालिका शिक्षण सभापती प्रीती रेवणे यांच्या कार्यकाळात CSR फंडमधून महानगरपालिका शाळेचा विकास होत आहे. वाचन कोपरा नावाचा नाविन्यपूर्ण प्रयोग त्या करत आहेत. शैक्षणिक पुस्तके सोडून इतरही पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचावीत यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात. वाचन कोपरा प्रयोगाची अमरावती शहरात सध्या जोरदार चर्चा आहे. त्याप्रमाणेच CSR फंडमधून महानगरपालिका शाळेचा विकास व्हावा हा प्रामाणिक प्रयत्न शिक्षण सभापती प्रीतीताई रेवणे करत आहेत. शाळेचा विकास हेच आमचं ध्येय आहे आणि हा विकास शैक्षणिक विकासाबरोबरच भौतिकही असावा आणि मुलांना सुरक्षित सुसज्ज अशी शाळा मिळावी, त्यासाठी आम्ही महादेव खोरी ही शाळा आदर्श शाळा तयार करण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांनी एक पुढाकार घेतलेला आहे आणि आमच्यासोबत इथे प्रितेश सर आहेत उपस्थित. हे दिल्लीवरून आलेले आहेत आणि हे एका NGOचे डायरेक्ट व्हॉइस NGO म्हणून ऑर्गनायझेशन आहे आणि ती लोकल बॉडीज सोबत काम करते डेव्हलपमेंटसाठी शाळांच्या आणि एकूणच सामाजिक विकासावर. तर आम्ही महादेव खोरी ही जी शाळा इथे निवडली आहे कारण हा परिसर वाढता आहे, इथे मुलांची संख्या वाढतीये, पण आमच्याकडे लिमिटेड वर्ग इथे आहेत आणि आमच्या ज्या मुख्याध्यापक मॅडम आहेत बनसोड मॅडम, आणि त्यांचं एक ध्येय आहे की ही शाळा उच्च माध्यमिक व्हायला हवी आहे. आता 8वी पर्यंत आहे तर ती 10वी आणि पुढे 12वी पर्यंत व्हावी आणि आता आमच्याकडे प्री प्रायमरी इंग्रजी माध्यमाचं सुरू झालेलं आहे गेल्या 3 वर्षापासून. तर नैसर्गिक वाढ होऊन भविष्यात ही शाळा मराठी सोबतच इंग्रजी माध्यमाची राहील. त्यामुळे येथील परिसरातील मुलांना उत्तम शिक्षण देणारी आणि उत्तम सुखसुविधा देणारी शाळा निर्माण करणे हे आमचं उद्दिष्ट असेल आणि आमचे शिक्षण अधिकारी यांनी अमरावतीतल्या 63 महानगरपालिकेच्या शाळांपैकी 30 शाळांची निवड केली. जी, मेरा नाम प्रीति शंभोरे है और वॉइस NGO को मैं रिप्रेजेंट करता हूँ। हमारी ऑर्गेनाइजेशन के द्वारा हम लोग स्कूल्स के अंदर में टॉयलेट ब्लॉक्स, क्लासरूम कंस्ट्रक्शन, साथ ही साथ सोलर पैनल इंस्टॉलेशन, RO इंस्टॉलेशन, बोरवेल रिचार्ज सिस्टम इंस्टॉलेशन, ऑर्गेनिक फार्मिंग के साथ साथ जो स्कूल के अंदर में एक्टिविटी होती है उसके लिए प्लेग्राउंड्स एंड लाइब्रेरी और लैबोरेटरीज का कंस्ट्रक्शन भी हम लोग करते हैं। यहाँ पर अमरावती में मैडम के सहयोग से और आयुक्त साहब के सहयोग से हमें बुलाया गया है और इस स्कूल का जो विकास है वो इसी तरह से हम करना चाहेंगे और इस स्कूल को एक आइडियल स्कूल के रूप में हम प्रमोट करना चाहेंगे, जिसमें क्लासरूम, इंटरैक्टिव क्लासरूम से लेकर के डिजिटल क्लासरूम का बनाने का और साथ ही साथ प्लेग्राउंड्स को इम्प्रूव करने का काम हम करेंगे, ऐसी हमारी आशा है। और उसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ EO सर का और पूरी टीम का कि इस स्कूल में हमें इनवाइट किया। थैंक यू सो मच। माननीय शिक्षण सभापती यांच्या नेतृत्वामध्ये मनपा शाळांचा जो गुणात्मक विकासाचं स्वप्न मॅडमनी पाहिलेलं आहे, त्याची सुरुवात या ठिकाणी CSR प्रतिनिधीच्या माध्यमातून आज महादेव खोरी शाळा या ठिकाणी आदर्श शाळा म्हणून मॅडमनी निवडलेली आहे. यासाठी पुढाकार घेताना त्यांनी प्राधान्यानं या शाळेमध्ये स्वतः उपस्थित राहून या शाळेच्या प्रत्येक बाबीवर विचार केलेला आहे आणि CSR प्रतिनिधींना ही शाळा आदर्श शाळा आणि उच्च माध्यमिकपर्यंत कसे याचे वर्ग जातील याबाबत अत्यंत बारकाईने माहिती दिलेली आहे. 63 शाळांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मॅडमच्या नेतृत्वामध्ये आपल्या मनपा शाळांची पटसंख्या वाढत आहे, परंतु बहुतांश शाळांमध्ये वर्गखोल्यांची कमी असल्यामुळे आपल्याला प्रवेश हाऊसफुल झाल्याचे बोर्ड लावावे लागत आहेत. यासाठी मॅडमनी जो पुढाकार घेतलेला आहे, आयुक्त सरांनी जे यासाठी पुढाकार घेतलेला आहे,
त्या माध्यमातून जर मनपाच्या शाळा ह्या भविष्यामध्ये सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा होतील आणि मनपाच्या क्षेत्रामध्ये राहणारे जे पालक आहेत, सामान्य पालक आहेत, सामान्य पालकापासून तर जे गरजू पालक आहेत त्या सर्वांना आमच्या मनपा शाळांमध्ये दर्जेदार आणि गुणात्मक शिक्षण मिळेल हा मॅडमचा ध्यास आहे. आज या क्षणाला मला खूप आनंद होत आहे. माझ्या शाळेमध्ये सन्माननीय शाळेच्या शिक्षण सभापती मॅडम रेवणे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच दिल्लीवरून आलेले NGO साहेब हे सुद्धा आहेत, माननीय शिक्षणाधिकारी साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग. माझ्या या शाळेला आदर्श शाळा म्हणून निवड केलेली आहे. तसंच या शाळेचं आदर्श बांधकाम व्हावं यासाठी आदर्श शाळा बनवण्यासाठी या ठिकाणी भेट दिलेली आहे. सर्व शाळांची, सर्व वर्गाची त्यांनी काटेकोरपणे बारकाईने निरीक्षण केलेलं आहे. या शाळेचा सर्व मागोवा घेतलेला आहे. इथले विद्यार्थी कसे आहेत, इथले पालक कसे आहेत हे सर्व. आणि या शाळेमध्ये काम करताना मला खूप आनंद होत आहे आणि माझं जे स्वप्न होतं आज ते मॅडमच्या आणि सर्व शिक्षण विभागाच्या सहकार्याने ते पूर्णत्वास जाणार आहे. याचा मला खूप अत्यानंद होत आहे आणि हे काम लवकरात लवकर व्हावं असं मला वाटते. आणि या शाळेमध्ये शिकणारा जो विद्यार्थी वर्ग आहे हा अतिशय गरीब स्तरातून आलेला आहे आणि त्यांना एक चांगलं वेल एज्युकेशन मिळावं यासाठी आमची सर्व शाळेच्या शिक्षकांची धडपड असते. माझा सर्व स्टाफ सुद्धा त्यासाठी खूप मेहनत घेतो असं या ठिकाणी मला सांगायचं आहे. आणि जर आमच्या शाळेला चांगली इमारत मिळाली तर नक्कीच माझी शाळा 12वी पर्यंत होईल आणि परत विद्यार्थी पण पटसंख्या वाढेल याची मी 100% नाही तर 200% या ठिकाणी ग्वाही देते. आणि मॅडमच्या स्वप्नांना मी पूर्णत्वास नेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल. तसेच आमचे जे सन्माननीय आयुक्त साहेब आहेत त्यांनी सुद्धा आमच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि माझ्या शाळेला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.